आता जो आपला सब्जेक्ट सुरू आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स सेकंड इयर, याच्यामध्ये पहिला चॅप्टर आपला सुरू आहे फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे काय, व्हॉट आर द टाईप्स ऑफ फ्रिक्शन, म्हणजे घर्षणाचे प्रकार कोणते, त्यानंतर घर्षणाचा नियम कोणता, या गोष्टी आपण पाठीमागच्या सेशनमध्ये बघितल्या. आता आपण बघणार आहे घर्षण कोन, अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय आणि अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय. सुरुवातीला आपण बघूया अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय. हा ऑब्जेक्ट स्थिर आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट स्थिर असताना याच्यावर 4 फोर्सेस कार्य करत असतात. एक तरी या ठिकाणी लावलेली प्रेरणा पी, हा स्थिर आहे आता, पण जेव्हा आपण त्याच्यावर प्रेरणा लावतो तेव्हा त्या ठिकाणी आपण फोर्स एफ म्हणतो, फ्रिक्शन पी. देन वर्टिकली डाऊनवर्ड असणारं त्याचं जे काही वजन आहे, वजन डब्ल्यू, आणि त्याची नॉर्मल रिॲक्शन आर. ह्या गोष्टी या ठिकाणी कार्य करत असतात. जेव्हा ऑब्जेक्ट स्थिर असतो तेव्हा अँगल ऑफ फ्रिक्शन 0 किंवा अँगल ऑफ फ्रिक्शन जेवढं असतं तेवढीच त्या ठिकाणी लावलेली प्रेरणासुद्धा असते किंवा फोर्ससुद्धा असतो, पुलिंग फोर्स म्हणतो आपण त्याला. आता या ठिकाणी आपण बघूया, हा पुलिंग फोर्स आहे, पुलिंग फोर्स एफ, हा या बाजूला आहे, त्यामुळे फ्रिक्शन या बाजूला होतं आणि या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन आहे. आता नॉर्मल रिॲक्शन आणि या ठिकाणी असणारे जे काही पुलिंग फोर्स आहे यांच्यामध्ये कंपाऊंडिंग होतं आणि यामध्ये कंपाऊंडिंग निर्माण झाल्यामुळं यस हा फॅक्टर निर्माण होतो, म्हणजे यस कंपाऊंडिंग अशा पद्धतीने निर्माण होतं. आता याच्यामध्ये यस आणि आर याच्यामध्ये जो काय अँगल असतो त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ फ्रिक्शन. काय म्हणतो आपण याला, अँगल ऑफ फ्रिक्शन. अँगल ऑफ फ्रिक्शन. ओके, तर अँगल ऑफ फ्रिक्शन आपण कशाने दाखवतो, टॅन फाय. कशाने दाखवतो, टॅन फाय. टॅन फाय म्हणजे किती, म्यू, आणि म्यू म्हणजे किती, एफ भागिले डब्ल्यू. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपण बघितलं, हे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू, आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती असतो, टॅन फाय. आणि फाय म्हणजे काय, घर्षण कोन. काय म्हणतो आपण याला, घर्षण कोन. एफ आणि आरचं कंपाऊंडिंग झाल्यानंतर जो काही रिझल्टंट यस असतो, त्या रिझल्टंट यस आणि नॉर्मल रिॲक्शनच्या मधला जो कोन असतो याला आपण म्हणतो अँगल ऑफ फ्रिक्शन, फाय. नेक्स्ट आपण बघू अँगल ऑफ रिपोज म्हणजे काय. हा एक इन्क्लाइंड प्लेन आहे, उतार कोन म्हणतो आपण याला, याचा कोन आहे थिटा. ओके, आणि अँगल ऑफ फ्रिक्शन किती असतो, फाय असतो. आता अँगल ऑफ फ्रिक्शन थिटा जेव्हा अँगल ऑफ फ्रिक्शनपेक्षा जास्त असतो तेव्हा हा ऑब्जेक्ट या ठिकाणाहून खालच्या बाजूला घसरायला सुरुवात होते, खालच्या बाजूला घसरायला सुरुवात होते. एक असा कोन असतो ज्या वेळेला त्या इन्क्लाइन प्लेनवरून किंवा फ्रिक्शन, बघा, जे इक्विलिब्रियमवर ऑब्जेक्ट कधी असतो, जेव्हा अँगल ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्क्लिनेशन. म्हणजे इन्क्लिनेशन अँगल आणि अँगल ऑफ फ्रिक्शन जेव्हा सारखं असतं तेव्हा हा ऑब्जेक्ट इक्विलिब्रियमला असतो. पण जेव्हा हा थिटा वाढतो, म्हणजे इन्क्लिनेशन अँगल जेव्हा वाढतो तेव्हा हा ऑब्जेक्ट खाली घसरायला सुरुवात होते. मग आपल्याला तो ऑब्जेक्ट स्थिर करण्यासाठी आपल्याला एका फोर्सची आवश्यकता असते. त्या फोर्सला आपण काय म्हणतो, काय म्हणू शकतो आपण त्याला, फोर्स ऑफ रिपोज. काय म्हणू शकतो, फोर्स ऑफ रिपोज. तर त्याचं सूत्र आपण आता या ठिकाणी बघणार आहे. अँगल थिटा. आता बघा, याच्यामध्ये हे जे वेट आहे ते 2 भागामध्ये डिवाइड केलेलं असतं, त्याला आपण म्हणू डब्ल्यू. ओके, आता नॉर्मल रिॲक्शन आर. आता नॉर्मल रिॲक्शन आर किंवा वेट जे असतं हे 2 भागामध्ये डिवाइड केलं जातं. हॉरिझॉन्टल जे असतं ते डब्ल्यू साइन थिटा आणि व्हर्टिकल जे असतं ते डब्ल्यू कॉस थिटा. याला आपण बरोबर आर सुद्धा किंवा नॉर्मल रिॲक्शन सुद्धा म्हणू शकतो. आता ह्या ठिकाणी लागणारी प्रेरणा किती आहे बघूया आपण, प्रेशर किती आहे, फोर्स आपण लावतोय तो एफ, आणि हॉरिझॉन्टल जो काय अँगल आहे
किंवा हॉरिझॉन्टल जे काय पॉईंट आहे तो कोणता आहे, ॲक्शन आहे डब्ल्यू साईन थिटा, डब्ल्यू साईन थिटा. आता आपण इथं बघितलं की आर बरोबर किती आहे, डब्ल्यू कॉस थिटा. इक्वेशन नंबर 1, आर बरोबर डब्ल्यू कॉस थिटा. समीकरण नंबर 2. आता आपल्याला माहित आहे म्यू बरोबर टॅन साय आणि म्यूची किंमत किती असते, एफ भागिले डब्ल्यू, किंवा आपण याला एफ भागिले आर असं सुद्धा म्हणतो. म्हणून एफ बरोबर किती येणार आहे, आर गुणवले टॅन साय. आता हे आपण समीकरण 1 मध्ये टाकूया. हे सूत्र किती येणार आहे बघा, पी बरोबर आर टॅन साय अधिक डब्ल्यू साइन थिटा. ओके, तर आर किती असतो, डब्ल्यू कॉस थिटा. आरची किंमत आपण टाकूया डब्ल्यू कॉस थिटा. पी बरोबर डब्ल्यू कॉस थिटा गुणुले टॅन साय अधिक डब्ल्यू साइन थिटा. आता साइन टॅन साय म्हणजे काय, साइन बाय कॉस. पी बरोबर डब्ल्यू कॉस थिटा गुणुले साइन साय भागिले कॉस साय अधिक डब्ल्यू साइन थिटा. याला जर आपण सोडवलं तर किती येते बघा, ते पी बरोबर तिरकस गुणाकार होईल डब्ल्यू कॉस थिटा साइन साय अधिक डब्ल्यू साइन थिटा इंटू साइन साय भागिले कॉस साय. पी बरोबर आता साइन ए कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी. आता ह्याचं सूत्र कसं असतं बघा, ह्याचं जर सूत्र आपण बघितलं, एक फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला, साइन ए अधिक बी साइन ए इंटू कॉस बी अधिक कॉस ए इंटू साइन बी. अशा पद्धतीचं एक सूत्र असतं स्टँडर्ड. त्यानुसार आपल्याला या ठिकाणी आता मिळेल की डब्ल्यू कंसात साइन साय अधिक थिटा भागिले कॉस थिटा. म्हणजे हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे अँगल ऑफ रिपोज काढण्यासाठी. ओके, म्हणजेच आपल्याला हा ऑब्जेक्ट जर इक्विलिब्रियमला ठेवायचा असेल तर आपल्याला इतका पुलिंग फोर्स त्याच्यावर अप्लाय केला पाहिजे. त्याच्यावर काय केला पाहिजे, अप्लाय केला पाहिजे. त्याचवेळी तो ऑब्जेक्ट काय होऊ शकतो, स्थिर होऊ शकतो. पण जर समजा साय इज इक्वल टू एफ असेल तर तो ऑब्जेक्ट, साय इज इक्वल टू थिटा असेल तर ऑब्जेक्ट नॉर्मली इक्विलिब्रियमला असतो. पण जर इक्विलिब्रियम कंडिशनवरून जो तो हल्ला आणि जर ऑब्जेक्ट खालच्या बाजूला मूव्ह व्हायला सुरुवात झाली तर ते काय होतं, तो ऑब्जेक्ट खालच्या बाजूला घसरायला सुरुवात होते, स्लायडिंगला सुरुवात होते. मग तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला वापरून त्या ठिकाणी तेवढं पुलिंग फोर्स लावा लागतं जेणेकरून हा ऑब्जेक्ट इथं इक्विलिब्रियमला ठेवता येईल. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला एक महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये एक्झामला जर कुठला क्वेश्चन विचारला, अँगल ऑफ फ्रिक्शन किती, टॅन फाय. टॅन फाय बरोबर म्यू एफ भागिले डब्ल्यू किंवा एफ भागिले आर. या फॉर्म्युल्यावरच क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे पॉईंट्स आपण आता बघितलेले आहेत.